युअर एन जी ओ कन्सल्टन्सीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष मित्रांनो, आम्ही आज पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की LEIचं महत्त्व आणि LEIसाठी आपणास आवश्यक असणारे कागदपत्रे. त्यामध्ये मी आपणास सांगितले की प्रोप्रायटरसाठी कोणते पाहिजे आहेत, LLPसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर कोणते डॉक्युमेंट लागतात, या सर्वांची तर मी पाठीमागच्या व्हिडिओत माहिती सांगितली. तर आजच्या व्हिडिओत मी आपणास सांगणार आहे की तुम्ही जर स्वतः जर LEIचं जर रजिस्ट्रेशन करत असता तर ते कोणत्या साईटवर जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याची पद्धत किंवा त्याची थोडक्यात माहिती त्या साईटबद्दल मी आपणास याद्वारे सांगणार. तर चला जाऊया साईट. तर आपणास LEIचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक लिंक मी ह्या व्हिडिओमध्ये रेफर केलेली आहे. तरी त्या लिंकवर आल्यानंतर त्या लिंकवर आपण क्लिक करा. त्यानंतर आपणास हे पेज दिसेल, LEI रजिस्टर इंडिया. ह्यामध्ये आपल्याला दिसत आहे लास्ट रजिस्ट्रेशन एक नंबर दिसत आहे. त्या पेजवरती आपणास सर्व काही माहिती आहे. अप्लाय बिफोर 6 PM रिसिव्ह LE कोड. या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे, त्या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे. एक रिन्यू आहे, एक ट्रान्सफर आहे. त्यामध्ये आहेत सिलेक्ट प्लॅन. एक प्लॅन आहे 4350चा एक प्लॅन आहे. सेकंड प्लॅन जो आहे 3 वर्षाचा 3990चा आणि थर्ड प्लॅन आहे 5 वर्षाचा 3380 रुपयाचा. तर ह्या 2 नंबरच्या स्टेपमध्ये आपणास महत्त्वपूर्ण माहिती जी आहे, कंपनी नेम, ट्रेड और प्रोप्रायटरचं नाव फिलअप करायचं आहे. त्यानंतर रजिस्टर ID नंबर, मग जे काही CI नंबर असेल, GST असेल, NGO ID असेल. त्यानंतर ॲप्लिकंटचं फुल नेम, त्यानंतर त्याखाली ईमेल, त्याखाली फोन नंबर, कंपनी ॲड्रेस, सिटी, पिनकोड आणि हे फॉर्म फिलअप करून या ठिकाणी जे छोटा बॉक्स आहे आय ॲक्सेप्ट LEI रजिस्टर्ड डिटेल्स टर्म्स अँड कंडिशन प्रायव्हसी, त्यावर क्लिक करून कन्फर्म अँड कंटिन्यू करा. त्यानंतर आपलं हे एक स्टेप पुढे होईल आणि काही काळानंतर किंवा काही वेळानंतर आपणास मेलवरती सर्टिफिकेट येईल. पण तत्पूर्वी त्यांना आवश्यक असं आपणास पेड करायचं आहे. या व्यतिरिक्त आवश्यक माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपणास देईन. तर यासाठी आवश्यक लिंक या व्हिडिओसोबत मी शेअर केलेली आहे. तरी सदरील चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.